समाजामध्ये विकृत इसमांचा वावर वाढल्याने समाज मन दूषित होत आहे. कायदाही कधी-कधी या विकृत इसमांना धडा शिकवण्यास कमी पडतो. हे विकृत लोक मजबूर घराबाहेर पडून पोटाची खळगी भरणाऱ्या महिलांना अधिक त्रास देतात. अशा महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करतात. गरीब महिलेने त्यांच्या आमिषाला धुडकावल्यावर ते त्या महिलेला अधिक त्रास देतात. अशा वेळी त्या महिलेच्या बाजूने तिचे परिचित, सहकारी, हितचिंतक उभे राहतात आणि विकृताला धडा शिकवतात. यातूनच पुढे मग एखादे कांड होते आणि निष्पाप लोक त्यात अडकतात. अशी ही घटना रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेन आंबिवली फाट्यानजीक गोणीत सापडलेल्या मृतदेहाबाबत आहे. या गुन्ह्यातील 6 आरोपींना 3 दिवसात पोलिसांनी ताब्यात घेत सदर खुनाचा छडा लावला असला तरी गुन्ह्याची दुसरी बाजू आरोपींबाबत सहानुभूतीची आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास लावला. पेन पोलीस ठाणे हद्दीत मौजे आंबिवली फाटा मुंबई-गोवा हायवेलगतच्या नवीन साई सहारा हॉटेलपासून पनवेल बाजूकडे 500 मीटर अंतरावर एका खड्ड्यात दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एका इसमाचा गोणपाटात बांधलेला व दुर्गंधी सुटलेला अनोळखी मृतदेह सापडला. या प्रकरणी पेन पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांनी केला. 16 अधिकारी कर्मचारी यांच्या 4 तपास पथकांनी गुन्ह्याचा शोध लावला. गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक साधनांचा वापर केल्यानंतर यातील आरोपी अनुज भालचंद्र मोरे, आझाद नगर, माटुंगा वेस्ट, मुंबई याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केला व गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने आरोपी मनोज विष्णू गांगुर्डे, गणेश नारायण देशमुख, कानिफनाथ सुरेश म्हात्रे, सुमित केशव चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्ह्यात एका महिला आरोपीचा सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी रसायनी परिसरातून या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुन्ह्यात मृत झालेला अभिषेक पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही. हा हॉटेल पंजाबी पॅलेस पनवेल या ठिकाणी काही दिवस कामाला होता. सदर ठिकाणी या गुन्ह्यातील महिला आरोपी ही देखील सफाईचे काम करीत होती. यावेळी मृत अभिषेक हा महिला आरोपीस त्रास देत होता. तसेच तिचे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर तो काम सोडून निघून गेला होता. तो दिनांक 17 मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेण्यासाठी हॉटेलवर आला होता. त्यावेळी त्याने महिला आरोपीचा मोबाईल चोरला. या गुन्ह्यातील ताब्यात घेतलेले आरोपी सदर हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी आहेत. महिला आरोपीने मृत अभिषेकने तिच्या बरोबर केलेले वर्तन व चोरलेल्या मोबाईलबाबत माहिती दिली. त्यावरून मॅनेजर मनोज गांगुर्डे यांनी मृत अभिषेक सोबत संपर्क साधून दिनांक 19 मे रोजी पावणे 11 वाजता त्याला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मृत त्या ठिकाणी आला असता त्यांनी त्यास हॉटेलमध्ये बसवून सदर महिलेस त्रास देण्याबाबत व तिचा मोबाईल चोरण्याबाबत विचारणा केली. यावेळी तू मे झाल्याने सर्वांनी महिलेची बाजू घेऊन मृत अभिषेक यास मारहाण केली. गरीब महिलेला तो त्रास देत असल्याने संतापून सारे त्याच्यावर तुटून पडले. जबर मारहाण झाल्याने अभिषेक याचा मृत्यू झाला. त्यानंतर मारहाण करणाऱ्यांपैकी काहींनी त्याचा मृतदेह गोणीत भरून रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेन आंबिवली फाटा येथे टाकला. दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या समवेत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक फौजदार दीपक मोरे, प्रसाद पाटील, पोलीस हवालदार संदीप पाटील, सुधील मोरे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रुपेश निगडे, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, स्वामी गावंड, अक्षय जगताप, अक्षय सावंत, बाबासो पिंगळे, लालोसो वाघमोडे, ओमकार सोंडकर, भरत तांदळे यांनी लावला. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.